नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न, फुफ्फुसाची रचना काढून म्हणजे डायग्राम काढून त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा. तर ही आहे लंग्सची डायग्राम. राईट लंग्स हे बघू शकता, राईट लंग्स आहे, हा लेफ्ट लंग्स आहे. ते इथे मी लेफ्ट लिहिलं, हा एफ आहे, हा लक्षात घ्या. लेफ्ट लंग्स आहे. त्याच्यानंतर अप्पर लोब, मिडल लोब, लोअर लोब, हे लॅरिंग्स आहे, ट्रॅकिया आहे, फ्लूर आहे, हे बाहेर जे दिसते ते. त्याच्यानंतर ब्रोंकस आहे, लेफ्ट लंग आहे आणि ब्रोंकोलिस. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. ह्याला अजून तुम्हाला नावं द्यायची असेल तर मेन्शन पण करू शकता, तर अजून ह्याला नावं देता येतात. ठीक आहे. तर आता आपण बघूया फुफ्फुसाची रचना. तर डायग्रामला 2 मार्क्स असतात. तुम्हाला अजून छान डायग्राम काढता येत असेल, माझं आता नेहमी लक्षात घ्या, मला एवढा व्यवस्थित डायग्राम काढता म्हणजे बेसिक डायग्राम काढलेला आहे. अजून तुम्ही छान डायग्राम काढू शकता. 2 मार्काचा डायग्रामला हे लक्षात घ्या. आता माहिती बघूया, फुफ्फुसाची रचना बघूया. फुफ्फुसे 2 असून छातीच्या पिंजऱ्यात थोरॅसिक कॅव्हिटीच्या दोन्ही बाजूस 2 आहेत. फुफ्फुसे साधारणपणे शंकूच्या आकाराचे असतात, ज्यामध्ये शिखर, पाया, 3 पृष्ठभाग आणि 3 सीमा असतात. डावा फुफ्फुस उजव्यापेक्षा किंचित लहान आहे, कारण हृदय असल्यामुळे. डावा फुफ्फुस उजव्यापेक्षा लहान आहे कारण तिथे हृदय आहे. लंग्सचं वजन आहे 600 ते 700 ग्राम असते. अपेक्स म्हणजे फुफ्फुसाचा बोथडवरचा टोक ते वरच्या दिशेने पहिल्या बरगडीच्या पातळीच्या वर आणि मानेच्या मुळापर्यंत गेलेला आहे. तर बेस हा खाली असून तो अर्धचंद्राकार असून अंतर्वक्र आहे. कोस्टल सरफेस हा बहिर्वक्र असून तो बरगडे व स्नायूजवळ असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून फुफ्फुसाबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर फुफ्फुसाचा तळ श्वासपटलवर टेकलेला आहे. याचा बाह्य पृष्ठभाग म्हणजे कोस्टल सरफेस हा बहिर्वक्र असून तो बरगड्यामध्ये स्नायूजवळ असतो. आतील पृष्ठभाग हा अंतर्वक्र असून या पृष्ठभागावरती 5व्या, 6व्या व 7व्या थोरॅसिक वर्टिब्राच्या पातळीत सर्वसाधारणपणे त्रिकोणाकृतीची जागा आहे, त्यास हायलम असे म्हणतात. ठीक आहे. 5व्या, 6व्या व 7व्या थोरॅसिक वर्टिब्राच्या पातळीत जी सर्वसाधारण त्रिकोणाकृतीची जागा येते त्याला हायलम असे म्हणते. येथूनच श्वासवाहिन्या, पल्मोनरी आर्टरी व 2 पल्मोनरी वेन्स आणि लसवाहिन्या व मज्जातंतू आतबाहेर करतात. ठीक आहे. तर हायलमच्या ठिकाणी तेथूनच श्वासवाहिन्या, पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी वेन्स आणि लसवाहिन्या, मज्जातंतू आतबाहेर करतात. फुफ्फुसाच्या आतील पृष्ठभागास 2 किनार असून पुढील किनारीने हृदयाची पुढील बाजू झाकली आहे, तर मागील किनार हा पाठीच्या कण्याजवळ येतो. ठीक आहे. फुफ्फुसाच्या आतील पृष्ठभागास 2 किनारे असून पुढील किनारीने हृदयाची पुढील बाजू झाकली आहे, तर मागील किनार हा पाठीच्या कण्याजवळ असतो. तर आता फुफ्फुसाचे घड 2 आहेत, राईट आणि लेफ्ट लंग्स, लोब्स ऑफ द. तर राईट लंग्स आणि लेफ्ट लंग्स. लेफ्ट लंग्सला 3 लोब असतात, अप्पर, लोअर आणि मिडल असं. या 3 लोबचे 10 उपविभाग पडतात. त्याच्यानंतर लेफ्ट लंग्सला 2च लोब्स असतात. ठीक आहे. फुफ्फुसाला ज्या लेफ्ट लंग आहे त्याला 2च लोब आहेत, अप्पर आणि लोअर लंग. ठीक आहे. फुफ्फुसाचे घड लोब्स ऑफ द लंग्स हे येईल ते लंग्स. त्याच्यानंतर आता डाव्या फुफ्फुसाच्या लोबचे 9 उपविभाग बनतात, कारण हृदयाने डावी बाजू व्यापली आहे. या उपविभागांना ल्योब्युल्स असे म्हणतात. प्रत्येक ल्योब्युलमध्ये एक छोटी श्वासवाहिनी आतमध्ये शिरते व तिला शाखा व उपशाखा पटून उल्लेखित केलेल्या श्वासवाहिन्या, वायुवाहिन्या, टर्मिनल वायुवाहिन्या, रेस्पिरेटरी ब्रोंक्युल्स, श्वसन वायुवाहिन्या, ॲल्व्होलर डक्ट आणि वायुकोश ॲल्व्होल अशा आतील संपूर्ण रचनेने वाते, रक्तवाहिन्या, लसवाहिन्या व मज्जातंतू यांनी फुफ्फुसे बनलेली आहेत. फुफ्फुसे कशाने बनलेली आहेत? तर रेस्पिरेटरी ब्रँक्युल्स, श्वसन वायुवाहिन्या, रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स, ठीक आहे, ॲल्व्होलर डक्ट आणि वायुकोश अशा आतील सर्व संपूर्ण रचनेने आणि रक्तवाहिन्या, लसवाहिन्या, मज्जातंतू यांनी फुफ्फुसे बनलेले आहेत. प्रत्येक लोबलची स्वतंत्र अशी शुद्ध रक्तवाहिनी, रोहिणी व अशुद्ध रक्तवाहिनी म्हणजे नीला असते. ठीक आहे. तुम्हाला थोडंसं कठीण जाईल, पण तुम्हाला हे एक्झामला लिहायचंच आहे. तर फुफ्फुसावरण दुपदरी आवरणास फुफ्फुसावरण प्लुरा असे म्हणतात. हे सिरस मेम्ब्रेनने बनलेले असून याच्या आत बाहेरील पदरास पराटे लेअर असे म्हणतात. तर तुम्ही एक्झामला लिहायचं असेल तर तुम्ही इथपर्यंत लिहू शकता.
फुफ्फुस आवरण म्हणजे प्लुराबद्दल माहिती आहे. तर फुफ्फुस आवरणाला दुपदरी आवरणच फुफ्फुस आवरण म्हणजे प्लुरा असे म्हणतात. हे सिरस मेम्ब्रेनने बनलेले असून याच्या बाहेरील पदरास परायटल लेयर असे म्हणतात. हे छातीच्या पिंजऱ्याच्या आतील बाजूस व खालील बाजूस श्वासपटलास अस्तराप्रमाणे चिकटलेले आहे. तर तुम्हाला एवढं काय आता 5 मार्काला प्रश्न विचारला, 2 मार्काची डायग्राम झाली, त्यांना नावं दिली, थोडक्यात त्याची माहिती लिहायला गेली, तर मग तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची. उगाच हा मी लिहिलेला भरमसाठ लिहू नका. काय लिहायचं ते मी सांगते नंतर, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर खालील बाजू श्वासपटल अस्तराप्रमाणे चिकटलेले आहे. आतील पदरास विसरल लेयर असे म्हणतात. हे पदर फुफ्फुसाला चिकटून असून हे प्रत्येक लोबच्या खाचेत शिरल्यामुळे प्रत्येक लोब स्वतंत्रपणे ओळखू येतो. दोन्ही पदरांच्या मध्ये सिरस मेम्ब्रेनमधून स्रवलेले सिरस द्रव सिरस फ्लूइड असते. या द्रवाचा वंगणासारखा उपयोग झाल्याने श्वसनाच्या वेळी होणाऱ्या हालचालीमुळे दोन्ही पदरांचे घर्षण टाळले जाते. हे प्लुराबद्दल लिहिताना तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. बाहेरील पदरास परायटल लेयर असे म्हणते. हे छातीचे एवढं लिहू शकता. फुफ्फुस आवरणाला दुपदरी आवरणास फुफ्फुस आवरण किंवा प्लुरा असे म्हणतात. हे सिरस मेम्ब्रेनने बनलेले असून याच्या बाहेरील पदरास परायटल लेयर म्हणतात आणि हे छातीच्या पिंजऱ्याच्या आतील बाजूस व खालील बाजूस श्वासपटला अस्तराप्रमाणे चिकटलेले आहे. एवढं तुम्ही लिहिलं तरी चालेल, बाद झालं. कारण 3 मार्काला कुठं लिहित बसणार तर खूप होणार. फुफ्फुसाचे कार्य थोडक्यात लिहायचे. फुफ्फुसाचे प्रमुख कार्य म्हणजे श्वासोच्छ्वासाच्या क्रियेद्वारे वातावरणातील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला करणे आणि नको असलेले कार्बन डायऑक्साईड आहे ते बाहेर सोडणे म्हणजे CO2 बाहेर सोडणे. श्वासोच्छ्वास, श्वसन, रेस्पिरेशन खालील 4 तत्वावर व क्रियांवर श्वासोच्छ्वास चालतो. तर हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. फुफ्फुसांची स्थितिस्थापकता, अनैच्छिक स्नायूंची हालचाल, वायूचे व्यक्तीकरण, वातावरणातील हवेचा दाब. तर अशा प्रकारे फुफ्फुसांची कार्य आहेत. ठीक आहे. तर फुफ्फुस आवरण मधलं तुम्हाला चांगलं प्लुराबद्दल थोडक्यात माहिती लिहायचे. फुफ्फुसांचे लोब्स ऑफ लंग्समध्ये राईट लंग्स, लेफ्ट लंग्स लिहायचे. थोडक्यात ह्याच्याबद्दल माहिती लिहू शकता. लोबल्स असे म्हणतात. इथपर्यंत लिहा. पण ॲक्च्युली हे तुम्ही पूर्ण लिहिणं गरजेचं आहे. लंग्स कशाने बनलेला आहे कारण रचना लिहायची तुम्हाला. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फुफ्फुसाची रचना एवढं लिहून कोस्टल सरफेसपर्यंत लिहिलं तरी चालेल. तुम्हाला जर गरज असेल तर एवढं लिहा. बाद झालं. तुम्हाला पूर्ण लिहायचं तर लिहू शकता, पण प्लुराबद्दल सांगितलं तर ते तुम्हाला पूर्णपणे लिहायचं आहे. फुफ्फुसांचे फंक्शन लिहा. तर हा 3 मार्काला प्रश्न आहे. 5 मार्काला तर GNM फर्स्ट इयर आणि ENM नर्सिंग स्टुडंट दोघांनाही आहे. ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये हा विचारला जाणारा प्रश्न आहे. डायग्राम अजून तुम्हाला छान येत असेल तर अजून नावं ॲड करून तुम्ही तुमच्या नर्सिंग ट्युटरने शिकवले असेल तर ॲड करा आणि छानपैकी डायग्राम लिहा. 2 मार्काला कसतो डायग्राम आणि लेबल करणं आवश्यक आहे. ते बघून घ्या. डायग्रामची प्रॅक्टिस करा म्हणजे एक्झामच्या वेळेला ऐन वेळेला कशा काढायच्या असा प्रश्न उद्भवत नाही. आणि अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन आहे तो सॉल्व करायचा आहे. लंग्स ऑफ आणि रेस्पिरेटरी सिस्टीमचा आहे तो नेक्स्ट टाईम मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि अभ्यास करा. डायग्राम काढत राहा. रोज एक डायग्रामची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला डिफिकल्ट नाही जाणार. ठीक आहे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या नोट्ससुद्धा फॉलो करत राहा. बाय बाय.